मातोश्रीवर ठाकरे बंधूंची राजकीय चर्चा। प्रमुख पालिकांबद्दल आता ठाकरे बंधूंचं एकमत। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर होणार। संजय राऊतांकडून मुंबई पालिकेत ठाकरे बंधू एकत्र लढण्याचे संकेत। मुंबईमध्ये महापौर मराठी आणि महायुतीचाच महापौर होईल। संजय राऊतांच्या आरोपांनंतर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। कफ सिरपमुळे आजारी असलेल्या मध्य प्रदेशातील 14 मुलांवर नागपुरात उपचार सुरू। 3 मुलं व्हेंटिलेटरवर तर दोघांची प्रकृती गंभीर। विषारी रसायनं कफ सिरपमध्ये मिसळल्यामुळे घात। कफ सिरपचा विषप्रयोग। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, सामनातनं मागणी। महाराष्ट्रात सुद्धा कोल्ड्रिप सिरपच्या विक्री आणि उत्पादन तसंच वितरणावर बंदी। मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सूचना। राज्य सरकारकडून टोल फ्री नंबरही जारी। नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत कर्ज घोटाळ्याचे सूत्रधार। बँक टिकली पाहिजे म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटणार, राजन तेली यांचा आरोप। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळा प्रकरणी फडणवीसांनी ईडीकडे आता हा कारभार द्यावा। क्लीन कारभार करायचा असल्यास फडणवीसांनी कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी। पुणे पोलिसांना निलेश घायवळच्या कोथरूडमधील घरात बंदुकीच्या गोळ्या सापडल्या। मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील फाईल्स सुद्धा पोलिसांकडून जप्त। पोलिसांनी तपास करावा, जिवंत काडतूस नाही तर जिवंत माणसंही गाडलेली सापडतील। निलेश घायवळच्या घरावरील पोलिसांच्या छाप्यानंतर धंगेकरांची टीका। आनंदाचा शिधा योजना बंद होण्याची शक्यता। मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप सूचना नाही। दिवाळीत आनंदाचा शिधा वाटपासाठी निधीचा प्रस्ताव आला नसल्याची सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेमुळे इतर ठिकाणी फटका, यावेळी शक्य नसल्याचं आनंदाच्या शिध्यासंदर्भात अर्थ खात्यानं सांगितलं। सर्वच विभागांना निधीची कमतरता, भुजबळांची माहिती। गरिबांना मिळणाऱ्या आनंदाच्या शिध्यासंदर्भात राज्य सरकारनं फेरविचार करायला हवा, अनिल देशमुखांची मागणी। दबावात कुणाचा जीआर निघत नसतो। येवल्याचा अलिबाबा आणि परळीच्या टोळीला नवा भिडू भेटलाय, तो म्हणजे वडेट्टीवार, जरांगेंची टीका। मला जंगली रमी खेळता येत नाही, कोकाटेंनी नाशिक कोर्टात बाजू मांडली। कोकाटेंकडून रोहित पवारांविरोधात अब्रू नुकसानीचाही दावा। अनिल परबांनी शासनाचा 700 कोटींचा महसूल बुडवला। परबांनी विनापरवानगी पनवेल ते राजापूर केबल लाईन टाकली। मुख्यमंत्र्यांना सर्व पुरावे देणार, रामदास कदमांचा आरोप। मध्यरात्रीपासून नांदेड शहरात पावसाची संततधार। सखल भागातील रस्त्यांवर पाणी, नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। कोल्हापुरातील पन्हाळ्यामध्ये वारणा नदीला आलेल्या पुरामुळे शेती पाण्याखाली। सोयाबीनच्या उभ्या पिकावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर फिरवला। सरकारनं आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। विधिमंडळ समित्यांचे सर्व दौरे आता रद्द। महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून आदेश जारी। अतिवृष्टीमुळे उपाययोजना करण्यात स्थानिक जिल्हा प्रशासन व्यस्त। राजस्थानातील जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या आयसीयूमध्ये आग। आगीच्या घटनेत 7 रुग्णांचा मृत्यू, मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश। 9 ऑक्टोबरपासून वीज कर्मचारी 72 तासांसाठी राज्यव्यापी संपावर जाणार। महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपन्यांमधील विविध कामांच्या खासगीकरणाविरोधात संपाचा हा इशारा। लेहमधील हिंसाचार आणि चौघांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी व्हावी, सोनम वांगचुक यांची मागणी। तर न्यायालयीन चौकशीच्या आदेशापर्यंत तुरुंगात राहण्याचीही तयारी। मुंबईत ड्रोन आणि फ्लाइंग कंदील उडवण्यास बंदी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची या ठिकाणी सुरक्षितता आणि शांतता भंग होऊ नये, यासाठी पोलिसांचा निर्णय। पनवेल चिपळूण दरम्यान 24 विशेष गाड्या धावणार। दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेचा निर्णय। प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून 30 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार।